अवतारी अवतारी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली
संताचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा संताचा महिमा तो बहु दुर्गम शब्दाचे काम नाही शब्दाचे काम नाही शब्दाचे काम नाही संताचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम शब्दाचे काम नाही शब्दाचे काम नाही बहुत झाले म्हैस गाय बहुत दडदरे झाली म्हैस गाय बहुत दडदरे झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु तरी होईल काय कामधेनु कामने अंगे भाविते आपण अंगे भाजले आपण कामने अंगे भाविते आपण तरी मैमान येईल कळो तरी मैमान येईल कामने अंगे भाविते आपण कामने अंगे भाविते आपण धरित मैमान येईल कळो धरित मैमान येईल बहुत दडदरे झाली म्हैस बहुत दडदरे झाली म्हैस तरी होईल काय कामधेनु तरी होईल काय कामधेनु संताचा महिमा संताचा महिमा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु संताचा महिमा संताचा महिमा संताचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा महिमा
संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होय काय कामधेनू. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपणा, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपणा, तरेच महिमान येईल कळो. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होय काय कामधेनू. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू
गरुडं संभाषं संपुत्रं हेमाग्रजं छाया मार्तंड शंभूतं नमामि शनैश्वरं कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वेण शंभो मज कोण तारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु विश्वगुरु संत शिरोमणी गाथामूर्ती 16व्या शतकामध्ये होऊन गेलेले महान संत विभूती श्री देहूचे सुप्रसिद्ध संत गणनामध्ये सप्ताह म्हटल्यानंतर तुकोबारायचं आठवण येते आपल्याला. संपूर्ण वारकऱ्यांचा सौंदर्य वाढविणारा असा महान 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजीच्या काळातले धर्मगुरु असे महान संतांचं आज आपल्या या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आपल्या या टाकळी गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे जवळजवळ 21वा हा सप्ताह आहे असं या ठिकाणी कळून आलं. 21 वर्ष भाग्य आहे तुमचं, है का नाही? वर्णन केलं तेवढं कमी आहे. अनेक गावामध्ये सप्ताह होतात, एक वर्ष खंड बी पडतात. असू द्या. तरी इथंच कमलनगरच्या बाजूला एक गाव आहे, तुम्हाला सर्वांना आमच्या वारकरी लोकांना माहित असतं, बालूर के म्हणून. 100 वर्षाच्या जवळ आहे सप्ताह चालू. 100 शतक. असं मला काय म्हणायचं आहे, असंच घडवत राहा. असा अखंड हरिनामाचा आपल्या गावामध्ये आणि या हरिनामाचा संपूर्ण चिंतन करण्यासाठी, मंथन करण्यासाठी आपण आज सप्त्याचा पहिल्या दिवसापासून हे खळं पडले. कोणत्या तारखेला? 22 तारखेपासून खळं पडले इथं. आणि खळ्यात दाणे लई मोठे मोठे कणस पाहिजे. इथं कणस थोडे दिसले, रास झाल्या वाटते, घरला नेल्यात वाटते. असू द्या, तुम्हाला दोष देत नाही मी. कणस लई पाहिजे. 8व्या दिवशी काल्याच्या माध्यमातून पोत भरून घेऊन जायच्या. इथलं रास पूर्वीच्या काळामध्ये रास होत होती, सर्वांना माहिती आहे वाडवडल्या लोकांना. 10 दिवस 7 दिवस बैलावाचं मळण म्हणत होते त्याला. मळण मस्त चालतो, तर ढवारा करतो ते. आनंद. आणि हे मधलं कोण? मेड्या. है नाही? कीर्तनकार नवा. आणि जसा समुद्र मंथनातून अनेक वस्तू तयार झाल्या, तसा या खळ्याच्या मंथनातून या संपूर्ण मंथन करून फिरून फिरून आणि रास तयार होणारा हे खळा आहे सप्त्यातला 7 दिवसात. आणि 7 दिवस फार महत्वाचे आहेत. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी आलेले आहात. सगळ्या माझ्या वारकरी लोकांना अनंत अनंत या ठिकाणी लाभ आहेत. आणि आजचा दिवस बी फार महत्वाचा आहे. आणि ते बी माझ्या भाग्यात आमलकी एकादशी. आज गतवर्षी सुद्धा एकादशीच सेवा माझ्याकडे दिलेलं होतं. मग आता त्यांना काय वाटलं कुणाट गुरुजीलाच द्यावं. मी गुरुजी आहे बरं, महाराज नाही. महाराजांचं वेगळं राहतं. मी गुरुजी, लेकरावाला शिकवायचं गुरुजी हो. आता मोठे लेकर तुम्हाला मी काय शिकवणार? काय शिकवणार? 7 ते 15 वर्षाच्या आतील लेकरांना शिकवलेला मी गुरुजी. आणि तेच पद भगवंतानं मला पुढं महाराज म्हणून पुन्हा मिळालं. 3 नावं मिळाले. एक पाळण्यातलं नाव एकच आमच्या आईनं ठेवलेलं. ते नाव, माझं नाव रघुनाथ आहे.
आणि मला आमंत्रण दिलेलं पंढरीनाथ. जमलं का नाही? असं हे जे आहे नाव पाळण्यातलं एक, आणि पोटासाठी केलेलं गुरुजी, ते गुरुजी नाव, आणि भगवंताचं चिंतन करण्यासाठी महाराज, हे शब्द आहेत. असू द्या, पण मी गुरुजीच आहे. आणि गुरुजी होऊन लहान लेकराला अवघड स्वराचं ज्ञान दिलेलं आहे मी लेकरावाला. आता हे जे माझे वारकरी आहेत, गायक आहेत, वादक आहेत, यांना स्वराची संपूर्ण माहिती आहे. म्हणून स्वर जे आहे आमच्या लहान लेकरापासूनच शिकवलंय मी. लक्षात आलं का? हा, कसं शिकवलंय? इथं एक अक्षर लिहायचे मोठे, उगाच थोडं सांगून पुढे जातो. अक्षर लिहायचे मोठे मोठे ठळक, अ आ इ ई असं. मग त्यांना कथा सांगायचं. लहान लेकरं, 6 वर्षाचे मुलं गल्लीत भांडून घेतले, मारून घेतले. एकाला एक मारलं की ज्यांचं जोर जास्त आहे त्यांना बाकबन बुक्की घातलं एकाला. ते रडत घराकडे येते. ते मारले की आता कुणाला सांगते? आई बापाला सांगू लागते. रडत घरला येते. कसं रडत? असं रडत निघाले घरला. कसं रडलं? म्हणून रडत येते. आल्यानंतर मग त्या लेकराला, बाबा तू कसा रडला? हे बघ, हे अ नावाचा अक्षर आहे म्हणा, असं शिकवलेलं सांगतो. मग घर जवळ आलं. घर जवळ आल्या आल्या त्याला हुंदका येते आई वडिलाला बघून, आईला बघून. तिथं जोरात रडते. कसं रडत? आ म्हणते ती. 2 अक्षर झाले, आ. मग कोण मारले बटा तुला? म्हणते ती. आलं का 2 शब्द तिथं? ये म्हणते ती. त्यांना मारले वय, ऊ म्हणते ती. असा अक्षर या ठिकाणी विचार मंडन आहेत. कुठं मारले ते? ये तिथं मारले ते. त्यांना मारलंय वय, ओ म्हणते ते. मग त्या लेकराला त्याच्या समोर त्या आईनं एक गमन कुप्पी घातली. आहा, हे अक्षराचे स्वर, स्वरंजन म्हणतात त्याला. तसं मी गुरुजी आता मी तुम्हाला काय सांगणार यापुढे, होय की नाही? आनंद अशा प्रमाणे भगवंताचं आज दिवसाचं आज काय आहे? आज साक्षात पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा, क्षेत्र पंढरपूर, दैवत पांडुरंग, तीर्थ चंद्रभागा, व्रत एकादशी. आज एकादशीचा आहे, आमचं भाग्याचा दिवस आहे. आणि या सप्त्यामध्ये एकादशीचं फार महत्व आहे. ते आमलकी एकादशी, आमलकी एकादशी. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थ. तुकोबारायचा अनुभव आहे. व्रत एकादशी कर्ण उपवासी, गायना हरते. बहुमुख्य व्रत एकादशी. दुसरं एकावर न करण्यापेक्षा एक एकादशी. 15 दिवसा माझी एक एकादशी करा. दुसरं वार करायची गरज अनेकांना करी तीर्थ. दुसरा आवश्यकताच नाही या वारकरी धर्माला. वारकरी परमार्थ आहे. वारकरी म्हटल्यानंतर साधू संत, दुसरं कोण आहे तिथं? त्या वारकरी. वारकरी मधल्या षडविकाराला मारून टाकणारा वारकरी. आता त्याच्यातले हामी आहे का नाही? मधला षडविकार
काम क्रोध लोभ अहंकार मद मच्छर ह्याला धुवून काढणारा वारकरी, याची संज्ञा आहे, याची व्याख्या आहे. याला असं आम्ही वारकरी आहोत. आणि आजच्या एकादशी फार महत्वाची आहे. हा 100 गोदान दिल्यासारखं आजचं व्रत केल्यानंतर असं हिशोब सांगितले शास्त्रामध्ये. 100 गाईचं दान दिल्यागत आजचं एकादशीचं. आता एकादशीचा उपवास तर का थोडं खावलेला हो. हाय आता आमच्या पंढरी मामाच्या घरामध्ये लाभारे बरकत रे लाभारे. ह्याला काय एकादश असू दे, मिळाले मन खावलेलं अजून एक काय करा. पहिले तर नव्हतं मामा, उगा सुमसुम आमच्याकडे. सुमसुम म्हणजे कळलं नाही मग, कर्नाटकातला शब्द आहे हा. तिकडं जास्त ते वापरतो आम्ही, कन्नडामधून कीर्तन करतो तिकडं एक एक शब्द येते. आता असू द्या, मला काय म्हणायचं, आमलकी एकादशी बद्दल. आज फाल्गुन शुक्ल किंवा फाल्गुन शुद्ध एकादशी आहे. फार महत्वाची एकादशी आहे, सर्वांसाठी हितकारक आहे. आजचा उपवास फार महत्वाचा आहे. उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे देवाजवळ. वास म्हणजे राहणे हो. कोणाजवळ राहणे? देवाजवळ. कोणत्या? पंढरीच्या पांडुरंगाजवळ राहण्यासाठी आजचा उपवास आहे. आणि साक्षात प्रत्यक्ष पंढरपूरचे पांडुरंग आज टाकळी गावामध्ये साक्षात येऊन थांबल्यात. हे सिद्ध करा आणि त्या देवाचं चिंतनाने एकदा टाळे तर वाचवा की. काय आपल्याला काय, तुम्हाला काय टॅक्स मागत नाही, काय नाही. आनंद आहे असा भगवंत, तो मूर्तिमंत संत असणारे मूर्तिमंत राहतात. आणि ग्रंथ हे सर्वात श्रेष्ठ सांगणारे वारकऱ्याला माहिती कोण सांगितले? ग्रंथ सांगितले. ग्रंथापासून झाले संत, मग झाले मंत, मग मिळे भगवंत. असा भगवंताला आपण प्राप्त करायचा आहे. म्हणून या एकादशीचं फार महत्व. याला आमलकी एकादशी म्हणतात. आमलकी म्हणजे असंच एकदा मला एक दंतकथा म्हणून सांगतो. सदा रहिवासी राहणारे आमचे विष्णू परमात्मा, शेष शयन करणारे समुद्राच्या मध्ये शेषावर झोपलेले असे विष्णू महाराज परमात्मा, हा ध्यान चिंतनातून असताना एकदा त्यांच्या बेंबीतून, बेंबी याला म्हणतात, बेंबीतून एक कमळाचं फूल उत्पन्न झालं. त्या कमळाच्या फुलामध्ये ब्रह्मदेवाचं साक्षात्कार घडलं. मग त्या ब्रह्मदेवाला एवढा आनंद झाला, वाह आज मला साक्षात विष्णूच्या नाभी कमळातून माझा या ठिकाणी जन्म झाला, हे माझं भाग्य आहे. म्हणून विष्णूकडे ध्यास लागून ध्यानानं आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळ्या वाटून, आनंदाचे अश्रू वेगळे, दुःखाचे अश्रू वेगळे, आनंदाचे थंड राहतात. अश्रू म्हणजे काय हो? पाणी हो, ह्याच्यातलं डोळ्यातलं, ठीक आहे नाही, आनंद अश्रू. ते आनंद अश्रू आमच्या भगवंताच्या चरणावर पडले आणि त्या चरणावरून पुन्हा अशाप्रमाणे या भूतलावर ते आनंद अश्रू पडल्यानंतर त्या अश्रूतून एक वनस्पती तयार झालं. त्या वनस्पतीचं नाव आवळा. त्या वनस्पतीचं नाव काय? आवळा. त्या आवळ्याच्या झाडाची पूजा आज विशेष करून असतं, म्हणून त्याला आमलकी एकादशी म्हणतात. हे भगवंताचं सिद्ध साधन करून त्या ब्रह्मदेवाला आणि भगवंतानं असं प्रकारे साध्य करून दिलं. बाबा तुझ्याकडे काम उत्पन्न करायसाठी. ब्रह्मदेवाचं काम कोणतं? जगाची सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेवाकडे आहे आणि पालन करणारा विष्णू परमात्मा, संहार करणारा देवादिदेव महादेव, असं त्यांचे कार्य या संदर्भातून. आणि आज आमलकी एकादशीचा आनंद आपल्याला, मला सुद्धा एवढा आनंद होते. आज साक्षात पंढरपुरामध्ये आणि इथं आहे साक्षात पांडुरंग परमात्मा समोर थांबलेले आहेत आणि त्यांचं ध्यास आपल्याला करायचा आहे. म्हणून एकंदरीत चिंता करायचंय ते परमात्म्याचं. तुझी चिंता त्याची सर्व आहे, आवडीने भावे हरिनाम घ्यायची, तुझी चिंता त्याची सर्व आहे. म्हणून अशा भगवंताला आपण काय करायचं? चिंता करायचंय. ते चिंता करण्यासाठी आपण इथं सर्वांनी बसलेले आहोत, थांबलेले आहोत. आणि मी सांगणारा मी काय मोठा नाही, त्या देवानं दिलेल्या मतीप्रमाणे बोलणार आहे.
याचं नाव काय? सप्ताह. त्याला काय म्हणायचं? सप्ताह. सप्ताह म्हणजे 7 दिवसाचा आठवडा. बरोबर आहे का? 7 दिवसाचा आठवडा है की नाही? 7 दिवसच नेमलेले असतात त्याला. आणि या 7 दिवस एवढे महत्वाचे आहेत. 7 दिवसामध्ये आमचा जन्म झालाय. एक वार मध्ये एक वार आहे आमचं. कोणता आहे की काय की हाय नाही? एक कोणत्या वारी जन्माला म्हणतात बघा. आणि ह्याच वारामध्ये जायचा बी एक वार आहेच है का? ह्या 7 वारामध्ये जाताव बी आणि येताही दोन्ही का. म्हणून हे 7 दिवसाला एवढं महत्व आहे, आनंद आहे. ते आनंद या 7 दिवसामध्ये प्राप्त होणार आहे. आणि 7 दिवसाचा बाजार आहे आमचा या मानव जातीला. काय म्हणतंय? सोमवारी जन्माला आठवडा, सोमवारी जन्माला, मंगळवारी मोठा झाला, बुधवारी लगीन झालं, गुरुवारी लेकर झाले, शुक्रवारी त्याला बिमारी आली, शनिवारी दवाखान्याला नेले, रविवारी तिकडे गेला, आकडे होता तिकडच गेलो. म्हणून या 7 दिवसाचं एवढं इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे. म्हणून या दिवसामध्ये आमचं एवढंच मने करा वे चिंतनीये, मने करा वे चिंतने, ऐसे धरोनिया धानी, ऐसे धरोनिया धानी. मने करावे चिंतने, मई करावे चिंतने, चिंतन करा विठ्ठला. ध्यान चिंतन. नाव विठ्ठल आहे बघा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, सुख सोळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा. विज्ञान सुद्धा सांगते विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर तुम्हाला हार्ट अटॅक होणार नाही असं की विज्ञान शास्त्रानं पेपरला दिले, ते मी फाडून ठेवलं. सारखा विठ्ठल म्हणा, तुमचा या हृदयाला अपाय होणार नाही असं महान औषध आहे. दवाखान्याला जायची गरज नाही. विठ्ठल 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 मध्ये ठोके पडतात असा महत्व. तुका म्हणे देह भरीला विठ्ठल, काम केले घर रीते, असा भगवंताला मध्ये साठवा आणि तोच भगवंत आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि त्या भगवंताला 7 दिवसामध्ये प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि आपण सर्वांनी इथं कोण सगळे मिळून थोडे दिवस का ना 7 दिवस तर त्याग करून आलेले आहोत. त्याग केलं तर त्याला संत म्हणतात. असं त्यागमय जीवन आलं तर बी आम्ही सगळे संसारिकच आहोत. का सोडून आहो? संसाराचं चिंता सगळ्याला आहे का नाही? आहे. पण संसार बी चांगला व्हावं. संसार चांगला होण्यासाठी 5 तत्व आहेत. 5 तत्व. पहिलं उत्तम काया. बघा मामाचं शरीर चांगलं आहे म्हणून बसल्यात खडी असं, नाहीतर आजकाल आपलं मांड्या दुखलं हे झालं. उत्तम काया. शरीर चांगलं असं तर संपलं. भजन करून नाचायला येतं. भजनामध्ये ताकद आहे म्हणून उत्तम काया. शरीर चांगलं असेल तर सगळं नाही हो येणं होईना गेले असू दे. उत्तम काया हे झालं पहिली गोष्ट. दुसरी हसनमुखी जाया. घरी गेलेल्या आमची अर्धांगी मामा, आमची अर्धांगी पार्वती हसत हसत पाणी द्यावं आमच्या हातात. त्याला हसनमुखी जाया म्हणतात. आम्ही बाहेरून गेलो, आम्ही काहीतरी टेन्शन मधून गेलो घरी, तर त्या माऊलीला आम्हाला बघितल्या आनंद वाटाव. काय की आमच्या गड्यावर, आमच्या माणसावर, आमच्या यजमानावर काय की तोंडावर कळा नाही का झालं की असं चिंता राहो तिला. हसत हसत पाणी देव. का झालंय हो? तोंड चोपलंय का झालंय? या चहा करू का कॉफी करू का उपीट करू? खुश. भाग गेला, शीन गेला, अवघा झाला, आनंद वाटतं की नाही सांगा?
हसत राहो भरतीनं हसत राहो बरो. आम्ही बाहेरून जाणारे बी चांगले जावं घरला. असं केलं तर का म्हणते ती ना, आलं बघ एक वचनामध्ये बोलते आमचा आरती है का नाही. म्हणून 5 वस्तू महत्वाचा आहे. एक उत्तम काया, घरी गेल्या गेल्या हसनमुखी जाया म्हणजे पत्नी. तिसरा नंबर लय महत्वाचा आहे, चारित्र्यवान संतती. रेड्डी साहेब चारित्र्यवान संतती. हा ऐसा पुत्र व्हावा संता तो आवडे पंढरी नाथा, किंवा ऐसा पुत्र देई गुंडा त्याच्या झेंडा. आज तुकाराम महाराजचा झेंडा किती आहे का नाही. आज आनंद आहे. म्हणून जन्माला यावं एकच एक मुलगा. म्हणून चारित्र्यवान संतती. किती का मुलं राहणार, कोणाचे लेकर आहेत. अरे अमक्याचे, वा का छान आहे हो. भजनामध्ये जातोय, पकवाज वाजितोय, बक्कळ छान छान वाजितोय, आनंद वाटतोय त्याला. आमचं चिखलीकर कसं वाजवलं तसं आनंद वाटतंय. आणि एकाला विचारलं, रेड्डी साहेब किती आहे तो लेकर. 4 आहेत. वा लई लोक लेकरच विचारतात बघा. तुमच्याकडे जमीन किती आहे, पैसा म्हणून कोणतरी विचारते का. कोण किती आहेत लेकर म्हणतात. 4 आहेत. वा दाबून सांगितलं ना. मग का करतात, 2 जेलमध्ये आहेत, 2 चोऱ्या करत हिंडतात. काय करावं असले लेकराला, काय करायचं असले. जन्मून व्यर्थ आहे. कुळी कन्या पुत्र दयाचा हरी, असा मुलगा जन्माला या त्या भगवंताला सुद्धा पसंत पडावत्या. माणसाला तर सोडा, त्या दयाचा हरी त्या देवाला असला चारित्र्यवान संतती पाहिजे. हा एखादा मुलगा कुठतर नालीवर पडला, हे कोणाचं माणूस आहे, आमक्याचं ना. किती वाईट आहे त्या आई वडिलाला. काय जन्मून व्यर्थ आहे. म्हणून तिसरी गोष्ट कोणता आहे, चारित्र्य. आणि चौथा आहे पवित्र संपत्ती. संपत्ती सुद्धा पवित्र पाहिजे, कमाई केलेलं. हा इल्लीगल जमत नाही. हा सप्त्याला सुद्धा पवित्र संपत्तीच पाहिजे. म्हणून हे 4 गोष्टी झाल्यावर मग इकडे येतो निष्काम भक्ती. म्हणून अशा मानव जातीला हे 5 तत्वाची आवश्यकता आहे. म्हणून या मानव सर्वांनी संसारामधून आलेले आहोत, पण संसारामध्ये बी चांगलं पाहिजे. संसार असावा भजन करावं. रामदासजी म्हणतात संसार असावा नेटका, त्यात नसावा फाटका. संसार बी चांगला बघा. इथं बक्कळ कीर्तन सांगून काय करावं, माझ्या घरातला हिशोब चांगला असेल तरच त्याला किंमत आहे का नाही. म्हणून सगळ्या पद्धतशीर म्हणून संसाराकडे चित्तच नको. इथं आल्यावर इथंच ध्यान करा, तुमचं मन इथंच पाहिजे. हा इथंच मन लावलं तर आमचं मन इथं राहीच ना. घराकडून येताना नवीन काय तर घटना घडलं तिकडच लक्ष होते. एका माणसाला म्हटले म्हणा, चला हो कीर्तन ऐकायला चला म्हटले. ते तर सगळं तुला सांगितले, तू सांग का सांगितले ते मला येऊन सांग म्हणतो तुम्हाला. मग लईच म्हटलं तर बायकोची बी ऐकावंच लागते की हो. हा ऐकवलं नाही तर कबर मिळला असू दे, हरकत नाही. इथे मिळतंय सोडा, इथं नाही. मग त्यांना मग एक दिवशी लईच हे म्हणले म्हण आला त्यानं. कुठं आला, एसी पर्यंत आला. एसी पर्यंत येऊन मग त्यावेळी अजून त्याला ध्यान आलं. येताना कुलूप घातला, पण ओढून बघतील मग वापस गेलो म्हण त्यानं. म्हणून सांगायचं तात्पर्य काय, मन इथं पाहिजे. नको नको म्हणा काळ आला जवळी. हे बाबा माणसाच्या मना तू मायामध्ये अडकू नको. भगवंताकडे चिंतन करा. ज्या भगवंतानं आम्हाला अशा प्रमाणे देह देऊन पाठवलेला, आणि हे देह काय आहे आणि जाणार आहे, आणि देह वरचं संपूर्ण पडणार आहे. जसं आम्ही घर बांधतो का भिंत बांधतो. अवघड आहे ना शब्द, भिंत बांधतो. हा व्हेरी गुड. हा भिंत बांधतो. ते संपूर्ण भिंत तयार झाल्यावर मधलं जे जागा राहते त्याला घर म्हणतात. मधलं जागा. आणि भिंत 100 वर झालं की ते चांगलं बांधलं तर 100 म्हणतात. उगा सुमसुम बांधलं तर 50 म्हटलं तरी बी चालते. आता सरकारी इमारती किती भारी होलेल्या, थोड्या दिवसामध्येच पडते ते.
असू द्या, मला काय म्हणायचं, हा, म्हणून ते भिंत पडणार आहे आणि जागा शिल्लक राहणार आहे. तसं शरीर जाणार आहे, आत्मा शिल्लक राहणार आहे. आत्मा म्हणजे जागा. हा, घर बांधत नाही, भिंत बांधतो. तसं आमचं मानवी शरीर तयार झालंय, तो आत्मा बॅलन्स शिल्लक राहणार आहे. आणि आत्मा बी 8 आहेत. जीवामध्ये अडकणारा जीवात्मा, प्रेमानं दुष्टानं वाढणारा दुष्टात्मा, दुर्बुद्धी असणारा दुरात्मा पापात्मा, पुण्यानं वाढणारा पुण्यात्मा, धर्मानं वाढणारा धर्मात्मा, आदर्श ठेवून वागणारा हा महात्मा. विदुर, महात्मा विदुर, महात्मा बसवेश्वर, महात्मा गांधी. हुतात्मा कुणाला म्हणायचं? देशासाठी प्राण देणाऱ्याला हुतात्मा म्हणायचं. हे सगळं झाल्यावर मग कुठं? परमात्मा इकडे यायचा. त्या परमात्म्याला हुडकण्यासाठी आज या सप्त्यामध्ये थांबलेले आहोत. त्याच भगवंताला परमार्थ करायचा. परम अर्थ, परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ धनाला हुडकायसाठी इथं आलेला असा महान भगवंताचं चिंतन करण्यासाठी कोणाची गरज आहे? आणि त्या असणाऱ्या भगवंताला जवळ करणारे, भगवंताची माहिती सांगणारे केवळ संत आहेत. कोणते? आज घेतलेल्या अभंगाच्या संतामये मा तो बहु दुर्गम, संतामये मा तो बहु दुर्गम, महिमा तो बहु दुर्गम, महिमा तो बहु दुर्गम, संतामये मा तो बहु दुर्गम, या अभंगातून तुकोबाराय. बघा, तुकोबाराय हे कोण होते? भगवंताजवळ भगवंताला बोलावून घेण्याचं सामर्थ्य त्या तुकोबारायकडे होते. पण तुकोबाराय स्वतः काय म्हणतात? संत फार महत्वाचे आहेत. संताकडे जावा, देवापेक्षा श्रेष्ठ संत आहेत. संत ते देव, देवते देवते संत, देवते देवते संत, देवते संत,
देवाची प्राप्ती करून देणारा संत. संतामुळे देवाची प्राप्ती होते म्हणून आम्ही सगळ्या संताला बोलावून घेतलेले आहेत टाकळीवाल्यानं. संत फार महत्वाचे आहे. हा संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संताच्या दर्शनाने देवाला जवळ करणारा मार्ग एकमेव गाठोड संत आहेत. म्हणून संताचा महिमा तो बहुदुर्गम असे महान संत. एकदा तुम्हाला माहित आहे आता ही जागा कोणाची आहे? नारदाची जागा हे का नाही? नारदाची जागा. त्रिलोकात स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये येणारा संपूर्ण 36 कोटी देवाला अनुमान मांडणारा अनुमान देणारा असा महान संत त्या काळातले कोण? नारद संत होते. नारद लय लोक आत्ताच्या काळामध्ये नारद म्हटल्यानंतर जरा भांडतात. भांडू नका. नारदानं लय भारी काम केले. ज्याला ज्याला अहंकार आलाय त्याला पाळले जाऊ एवढंच काम केलंय त्याने, हे लक्षात घ्या. म्हणून नारदानं संपूर्ण जगाच्या पाठीवर महान संत होऊन गेले. तोच संताची आज इथं गादीवर आम्ही थांबलेला आहे त्या नारदाचं. आणि अशा भगवंताला नारदानं फिरत फिरत द्वारकेला गेले. कृष्ण परमात्माच्या दरबारात गेल्यानंतर हाक मारले, हे पांडू, हे परमात्मा, जगाचा पालन करणारा परमात्मा भेट द्यायसाठी आला. थोड्या वेळानं दार उघडले. भगवान विष्णू कृष्ण परमात्मा उघडल्यावर देवाला विचारले नारदाने, देवा काय की थोडं उशीर केलं? काय करू बाबा, मला पूजा करायचं होतं, सगळ्यांना गंध लावायचं होतं, अक्षर टाकायचं, फुलं टाकायचं होतं, सगळ्यावर अभिषेक करायचं होतं, अशी पूजा होती माझी. पूजा होती कोणाची? होती कोणाची? दार उघडून बघितले तर संत आहे, सगळे संत आहेत तिथे. तुकाराम महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज, निवर्तीनाथ, जनाबाई, सखूबाई, मुक्ताबाई, सगळ्या नारद बी आहेतच तिथं. तेव्हा भयानक वाटलं ते नारदाला, बाबा आम्ही देवाची पूजा करतो आणि देव कोणाची पूजा करतात? संताची पूजा करतात. वा, काय संताजवळ असेल? संत म्हणजे कोण? देवा संताचं महत्व सांगा म्हटलं. तुम्ही ज्यावेळी संताची पूजा करता आणि त्या संतापाशी काय तर असेलच असं मला सांगा म्हटलं. मग त्यावेळी आमचे परमात्मा काय म्हटले, जा आत्ताच तिथं त्या कुपाटीवर एक सरळ पडले. कुपाट म्हणजे कळते ना, कुंपण, कुंपट हा का नाही? आमच्या कन्नडामध्ये बेली बेली म्हणतात त्याला, मुळली बेली म्हणतात. असा सरळ पडले. त्या सरडाला विचार म्हटलं. मला वाटलं सांगते, मग बरोबर गेले. त्यावेळी सरडाला विचारले, बाबा तुझ्याकडे आलो. असं बघितलं संताला, नारदाला बघितलं, संताचं महिमा सांग म्हटलं. असं बघून क्वाक मन मेलं. मेल्यावर धस केलं जीव. कोणाचं? नारदाचं. अरे हे बघा, संताचं महिमा विचारलं तर मरून जायसाठी सांगितलं देवानं. म्हणलं पुन्हा पळत गेले. पुन्हा थोड्या दिवस वेळानं मग देवा हे काय केलं म्हणला. सरडाला विचार म्हणलं. विचारलो आणि त्याने संताचा महिमा सांगितलं. मला बघितलं आणि मरून गेलं म्हटलं. काय सोयत ना, तू गप बैस, तू मनाला लावून गेलो. जा अजून एक आत्ताच त्या आंब्याच्या झाडावर एक पोपट आहे, त्या पोपटाला विचार, आत्ताच जन्मले देवी. जा. हा लई शाने आहो. बघितलं मरलेलं तर तुम्ही मला पापाचं काम सांगलेलं नाही. माझ्यावर विश्वास ठेव. हा संताची पायी विश्वास, देवाच्या शब्दावर विश्वास ठेवू आणि जा म्हटल्यावर आता देवाचं मान राखावं लागतं की. पळत गेले आणि त्या आंब्याच्या झाडावर पोपटाला विचारले, पोपटा संताचा महिमा सांग, तुझ्याकडे संताचा महिमा विचारला म्हणला. असं बघितलं, असं हा बघितलं गतप्राण झाला. तो पण मेला. मेल्यावर वाईट वाटलं नारदाला. पुन्हा देवाबद्दल त्याला राग आला. मग पुन्हा आले थोड्या दिवसानंतर, देवा तुम्ही संताचा महिमा विचार म्हटलो. पोपट सुद्धा तसंच गेला, मला बघितलं आणि मेला. हा ते सगळं सामान्य गोष्ट आहे, जनरल आहेत, ते काही होत नाही तुला. तू जा, वरचेवर पदवी मिळणार आहे तुला, जा म्हणला. आता त्या टाकळीमध्ये एका सावकाराच्या घरी
एक वासरू जन्माला आले, गाय जन्म दिली आहे आणि ते वासराला विचार म्हटलंय, हा आता लई बरं, आतापर्यंत ते पोपटाला कोण नव्हतं आणि त्या सरड्याला बी, आता ते गाय कोणाचे तर असेल तर ते गायचं वासरू मेलं तर सोडतात मला, तुझा विश्वास तू म्हटलं. पुन्हा गेले, पुन्हा त्या वासराला बघितलेलं, वासरू असं बघितलं, कान करून असं बघितलं म्हटलं, मग बरं काय काय म्हणा बघलेलं म्हटलं, संताचं महिमा सांग बाबा म्हटला त्या वासराला. ते बी असं बघितलं, कॉक म्हणून गेलो, चारी पाय वर केलो, याला याप्पा म्हटलं ते, हो हे बर सांगलेले देव, माझ्या हातानं पाप होलेले म्हटलं. आता म्हटलं देवा तुम्ही काय बी करा, हे मला काय खरं नाही म्हटलं. हा मग थोडं दिवस गेल्यानंतर आता शेवटचं हे काय सांगतो, संताचा महिमा सांगणारा असा महान जात टाकळी गावामध्ये एक मोठा सावकार आहे. लय नवस करून लय दिवसांनी त्याला मुलगा झालाय आणि ते बी मुलगा लय दिवसांनी झाले आणि त्याचा आज बारसा आहे. बारसा म्हणजे पाळला, हा पाळला आहे आणि जा तू म्हणले, हा लय भारी आहो म्हटले, लय शहाणे आहो. ते जनावरला कोण नव्हतं, त्या पक्ष्याला कोण कळत नव्हतं, त्या सरड्याला कोण नव्हतं. आता हे लई दिवसांनी जन्मले आणि ते मला बघितल्यावर क्वाक मन केलं तर त्या पाक मन ठेवतात माझ्या अंगात. म्हणले नाही राजा माझ्यावर विश्वास. मग भीत गेला त्या वाड्यात गेल्यानंतर लेकराला पाळण्यामध्ये घातलेलं होतं. मग त्यावेळी लेकराला थोडं कळालेलंच होतं का, हा सगळं कळा, संताचं महिमाचं आहे त्याच्यापती मोठा मुद्दा. आणि आता लेकरू झोपायचं नाही, आता थोडं तर रडो म्हणला, हा रडू सुरू केला. संत गेले वाड्यामध्ये आणि त्या राजाला त्या सावकाराला आनंद वाटला, संत आले घरा आनंद वाटला. मग संताला पूजा केले, पाद पूजा केले, प्रसाद दिले, सगळं झाले. आणि देवा तुम्ही लई दिवसांनी आमच्या घरात आलेला आहे आणि माझ्या लेकराला थोडा आशीर्वाद आहे म्हणून ते लेकरू आणून मांडीवर दिले त्यानं कापलाला का करते की कसं होते की, हा गप म्हणून घेतला, हसत घेतला, लेकरू हसायला लागले. हो लेकरू हसायला लागलं. मग आनंद वाटला याला, काय हसलं लय. मग त्यावेळेला भीत विचारला, बाबा संताचं महत्व सांग, संताचा महिमा सांग. त्यावेळी हसत लेकरू बोलायला सुरू केलंय, हा तुला ज्यानं पाठवलं इथं संताचं महिमा सांगतो तुला, तुम्हाला ज्यानं पाठवलंय, ज्या महात्म्यानं तुम्हाला पाठवलंय त्यांना बोलावून आणा, मग तुला संताचं महिमा सांग. मग त्यावेळी म्हणलंय आले विष्णूकडे, हा चला आता तुम्ही बी पाहिजे मग त्याला साक्षी संताचं महिमा सांगायचं म्हणून देव सुद्धा आले. मग सगळ्या घरच्या घरभार आला त्या लेकरामुळे, त्या संतामुळे. आणि काय झालं, त्या पांडुरंग परमात्माचा जगाचा मालक सगळ्याला दर्शन झालं. मग त्यावेळी ते लेकरू बोलायला लागलं, बघ बाबा पहिल्या जन्मामध्ये सरळ होतो, तिथं तुझी भेट झाली आणि माझं मरण झालं. दुसऱ्या जन्मामध्ये पोपटाला जन्माला आलो, तिथं बी तुमची भेट झाली, तिथं बी तुमचं बघतच मी प्राण सोडलो. तिसऱ्या जन्मात वासरू झालो आणि हे सगळं संताचं महिमा वासरू झाल्यानंतर आज मानव जन्माला आलो, ते बी चांगल्या मोठ्या करोडोपतीच्या घरात, राजाचा राजकुमार. म्हणून आमचा जन्म शेवटी कोणता, शेवटची पाळी एक देवताची पाळी फेरा बाबा. या मानव जन्म आम्हाला देवानं दिलेलं हे सुंदर शरीर दिलेलं आहे. या शरीरानं
आम्ही देवाचं कार्य करण्यासाठी देवानं 2 हात दिले भजन करायला, डोळं दिले देवाचं रूप बघायला, तोंड दिले देवाचं नामचिंतन करायला, कान दिले देवाचं गुण ऐकायला, पाय दिले पंढरीची वाट चालायसाठी. अशा भगवंताचं इंद्रियाला काम लावून पाठवून दिले बाबानं. म्हणून शेवटचा जन्म मानव शरीर आहे आणि ह्याच जन्मी ओळखी करा, संसार संभ्रम भोगू नका. संसारात राहा, असून नसल्यासारखं राहा, भजन करा, वेळोवेळा चिंतन करा. या मानव शरीर पुन्हा प्राप्त होणार नाही असं म्हणते त्या ठिकाणी. बहुत दिवसांता जन्मलाशी नरा देव तो सोयरा. हे बाबा, देव तू सोयरा, देवाला सोयरा केला. आपला तो एक देव करून घ्या देणे विना जीवा करो हे. एकच एक करून घ्या. कोणतं? विठोबाला करून घ्या. विठोबाच्या नावानं मंगळसूत्र आहे गळ्यामध्ये, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा, अशा भगवंताचं चिंतन त्या विठोबाला करून घ्यायचं आहे आणि त्या विठोबाचंच नाव गायचं. हो का? म्हणून या भगवंताला रात्री बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, बैसता उठता. हरी हरी बोला, देवाचं चिंतन करा, दुसरं भांडू नका या शरीरानं. म्हणून शेवटचं जन्म या आपला भगवंताला एकच करून घ्यायचं. एकाला फार महत्व आहे. एका पुढं शून्य ठेवा 10 होते, अजून एक शून्य ठेवा 100 होते, अजून एक 1000 होते, अजून एक होते 10,000, अजून एक लक्ष होते, अजून एक बक्कळच होते. आता एवढं होते आणि त्याच्यातलं एक बाजूला काढा, काय राहते ते? म्हणून एक परमात्मा, तोच परमात्मा त्या भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी संताकडे जायचं आहे. म्हणून संत भेटी फार अवघड आहे, म्हणून संताला आनंद आहे. म्हणून हा भगवंताला का, म्हणून या भगवंताला ओळखा. ते कसं? भक्तीनं ओळखा. आणि त्या संताला भक्तीनं संताकडे शरण जावं लागेल. जो माझं होय अन्य शरण, त्याची निवारी मी जन्म मरण, शरणांग तू शरण. अशा संताला जावं. भगवंताची प्राप्ती करून घ्यायच्या संताचं. हरी प्राप्तीची हरी प्राप्तीचे उपाय, हरी प्राप्तीचे धरावे संताचे धरावे संता. संताचा पाय धरल्याशिवाय देवाची प्राप्ती अजिबात होणार नाही. म्हणून आज संत भेटले त्या वाल्या वाल्मिक ऋषी झाला. वाल्या कोळ्याला संत भेटले नारदानं. संपूर्ण भावार्थ त्या ठिकाणी असणारा रामायण लिहिले त्याने. वाल्या कोळी. आळंदी टू पंढरपूरला जाताना वाले म्हणून गाव लागतंय. बघितलंय आम्ही. 3 वर्ष झालं चाया लागलोय. मला दर्शन झालं त्या वाल्या गावामध्ये गेलो. वाल्या कोळ्याचं मंदिर बघितलं. तिथं संपूर्ण चरित्र आहे. कोण कोण भेटले, कोणाला कसं काय सगळं असू द्या. मला काय म्हणायचं, संतांच्या दर्शनानं त्या वाल्मिक ऋषी अनेक जीव घेतलेला, मारपीट केलेला, पाप केलेल्या त्या अशा नराधाम पापी असणारा वाल्या नावाचा कोळी वाल्मिक ऋषी झाला. आणि राम राम म्हणून तो रामायण परमक्क लिहून टाकला. केले रामाने केले
त्यामुळं संपूर्ण ग्रंथाची तयारी झाली. असे संत आहेत आणि संताचं आणि मुखावटे शब्द सारखे या ठिकाणी ग्रंथ तयार केले. आणि त्या संतांना जन्माला आल्यात म्हणून देवाची माहिती सांगणारे मोठे ग्रंथ नावाची संपत्ती वारकऱ्याकडे आहे. ती कोणती संपत्ती? ज्ञानेश्वरी, गीता, गाथा आहे का नाही, भगवत गीता. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीते अखंड चिंतन विठोबा, अखंड चिंतन विठोबा, अखंड चिंतन विठोबा. कुळी कन्या पुत्र होते जे साथी. साथी कपुरी कन्या पुत्र मोती जे साथी. हे अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होते जे साथी ग, कुळी कन्या पुत्र होते जे साथी. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन, अखंड चिंतन विठोबा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन, अखंड चिंतन विठोबा. गीता भागवत करीती श्रवण. श्रवण कोणाचं काम आहे? कानाचं काम. आता तुम्ही काय करू लागलाय? कानाचंच काम आहे ना. कानाचं जेवण आहे, कानाचं जेवण आहे. आता आम्ही कोणतं जेवण करायला? कानाचं जेवण. कान तृप्त व्हायसाठी ह्याला जेवण पाहिजे, पण कानाला श्रवण पाहिजे. कान भगवंताचं गुण ऐकायसाठी आहे, निर्गुण परमात्म्याच्या ओळख करून येण्यासाठी आहे. म्हणून गीता भागवत जी आहे संपत्ती आहे. कोणती? आमच्या मानव जन्माला उद्धार करणारा असा कोण ग्रंथ आहेत. आणि ते संपत्ती चंद्र सूर्य राहीपर्यंत शिल्लक राहणार आहेत. आमच्या बँकेतले पैसे खतम होणार आहेत, पण हे संपत्ती कधी खतम होणार नाही. म्हणून आमच्या भगवंताला रात्रंदिवस चिंतन करायचं. कसं चिंतन करायचं?
विठोबा 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 किती आनंद आहे. टाळ्या कमीच वाजवताय ह्या गावामध्ये. हा? टाळ्या लय वाजवावं लागतंय. हा? दुसऱ्या कामाला वाजत वाजणं वय लय अवघड आहे बा. आणि ह्या भजनामध्ये टाळ्याला जेवढं महत्व आहे गायनापेक्षा टाळ्या महत्वाचं. खरं सांग. हा टाळी वाजव. दोन हात कशाला दिलेत वाजवायला. हात सुद्धा मोकळे होतात हो. हा असं काय धरून घेतलेले बी सुटतात सगळं. व्यायाम होतोय आपला. हा बघा तुम्ही भक्त कुंभार भजन केलं तुम्हाला माहिती आहे. पळत पळत सांगतो. हा दोन्ही हात तुटलेले होते. ते भानगड नाही सांगणार थोडं सांगतो. कथा दांडगी आहे ते असू द्या. हात दोन बायका फजित्या एकामुळं दोन हात खतम झालते. आपलं आपण तोडून घेतलं ते. हे पाप केल्यात म्हणून हात तोडून घेतले. आषाढी वारी आली. पंढरपूरला गेले आणि त्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजचं कीर्तन होतं. नामदेव महाराजचं कीर्तनात जाऊन थांबले. गोरा कुंभार थांबल्यानंतर नामदेव महाराजांनी सगळ्याला टाळ्या वाजवायला सांगितले. कीर्तनात आमचा गोरा कुंभार असं थोट्या हाताने टाळ्या वाजवायला सुरू केला. पांडुरंग परमात्मा बघितला. अरे बापरे याला हाता नाहीत म्हटला. मग काय करावं आता. एवढं बसल्यात ह्या भजनात कोण वाजविना गेलंय. एक बसल तर असं खांबा लागून असं असं बस वाजूनच गेलतो. रड्डी वाजूनच गेलतो. मग देवाला वाटलं बरं झालं म्हटलं हे गिऱ्या काय म्हटलं. ह्याचे हात गोऱ्या कुंभाराला दिले हो आणि हाताने टाळ्या वाजवायला सुरू केला. वाजवा की आता तर तुम्ही. काय राव काय पैसे लागतात टाळ्या छोट्या हाताला हात फुटले. त्याचं भजन ज्याला करायला गेलं त्याच्या हात ह्याला दिले. तसं तुमचा हात कोणाला देऊ नका. सकाळच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. बस नामदेव महाराजच्या कीर्तनामध्ये स्वतः पांडुरंग नाचल्यात. नाचो कीर्तनाचे रंगे नाचो कीर्तनाचे रंगे
दीप लावू जगी. जगामध्ये ज्ञान दीप लावण्यासाठी नाचत भजन करायचंय. भजन इथं नाचल्याशिवाय भजनाला रंग येत नाही. म्हणून या भजनाला महत्व कशासाठी आहे? नामदेव महाराजांना वाळवंटामध्ये प्रथम कीर्तन करणारे नामदेव महाराज. त्याच्या अगोदर देवादिकाच्या नारदाचं होतं. नंतर नामदेव महाराजच्या कीर्तनात विठ्ठल पांडुरंग परमात्मा त्या विठेवरून उडी मारून नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 आजने मने ज्ञानदेवा बोला भंग. आजने मने ज्ञानदेवा बोला भंग. मने मने ज्ञानदेवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 जनी मने ज्ञानदेवा बोला भंग. जनी मने ज्ञानदेवा बोला भंग. जनी मने ज्ञानदेवा पांडुरंग. जनी मने ज्ञानदेवा बोला भंग. जनी मने ज्ञानदेवा बोला भंग. बोला भंग. बोला भंग. बघा त्या काळामध्ये एवढा आनंद त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये. आज टाकळी नव पंढरपूर आहे. आनंद स्वतः पांडुरंग परमात्मा या कीर्तनात थांबलेले आहेत. हे सिद्ध आहे. 100% विश्वास ठेवायचं. म्हणून इथं सत्याला महत्व आहे. इथं स्वतः पांडुरंग परमात्मा टाळ घेऊन थांबल्यात. आणि हे सगळे संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. तुम्ही सगळे बसलेले जनाबाई आहेत, मुक्ताबाई आहेत, सखूबाई आहेत. तुम्ही साक्षात सगळे आमचे ज्ञानेश्वर महाराज, जनाबाई, गोरा कुंभार, कबीर सगळे होते त्या कीर्तनात. आणि तुम्ही सुद्धा. आम्ही कोणाला बघितलं नाही, पण आमच्याच दैवाला हेच कबीर, हेच कुंभार, हेच सावतामाळी, हेच जनाबाई, हेच ज्ञानेश्वर महाराज, हे तुकाराम, सगळे संत अशा महान संताच्या विभूती. आणि म्हणून या संतामुळे देवाची प्राप्ती होते. एवढा संताचा महिमा या कलियुगामध्ये. संताला भजा. संत कोणाला म्हणावं? जे का रंजले गांजले करंजले गांजले त्यासी मने देवा फुले. मने देवा फुले. त्यासी मने देवा फुले. जे करंजले गांजले हरी मने देवा फुले. त्यासी मने देवा म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा. तोच परमात्मा, तोच संत आहे. एवढा संताचा मऊ मेणावणे आम्ही विष्णुदास. है की नाही? आम्ही कोण? विष्णुदास संत आणि वारकरी. अशा संताचा महिमा बहुत आनंद आणि मिळणं सुद्धा कठीण आहे. म्हणून संताला भजा. संताची पूजा करा.
सारखं संताला तुम्ही माना आणि ते भक्ती कशी पै भक्ती मी एकी जाणे ते सान थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलतिया. कृष्ण परमात्मा अर्जुनला म्हणतात मी केवळ भक्ती बघतो, तुमच्यातलं नैवेद्य बघत नाही, तुमचं नारळ बघत नाही, तुमचं हुवीन हार फुलाचं माळ बघत नाही, उदबत्ती बघत नाही, केवळ अंतकरण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ अशा भगवंताला प्राप्त करायचा तर संताला शरण जावा लागते. आणि संत सुद्धा परिपाठ एक असंच एक गावातला पैसेवान करोडोपती, आजकाल सध्या लोक करोडोपती आहे तो लई लोक झाल्यात आता, पहिले नव्हते आता लई करोडोपती. असा एक करोडोपती गावात होता आणि त्यांच्या घरी सप्त्याला येत होते, त्यांच्या घरी कीर्तन ऐकायला प्रवचनला येत होते, पण त्यांना कधी कधी मंदिरात आले. मग एक दिवशी बायको म्हटली चला हो रोज चालले मी लई चांगलं सांगलेलं तर आणि तुम्ही एक दिवस तर चला. त्यांना का म्हणा का कम पडले म्हणून जावं तिथं, त्याची भाषा नाही हो तसं नाही हो तिथं लई भारी सांगते जावा की तसं नाहीच. मग एक दिवशी आता पत्नी आपली अर्धांगी लई सांगलेले म्हणून थोडं आता बायको ऐकावं लागतं काय की नाही, पंढरी मामा ऐकावंच लागतं, लवकर मिळतं नाही तर सुम असू दे. मग ऐकला आणि ऐकायल्यावर आला हो असं जॅकेट बिकेट माझ्यावनी घालून आल्या असल्या मामानं घोंगड असं खांबाला घालून बसल ते. मग त्या मामाला वाटलं का लई दिवसांनी गावातले मोठे सावकार आल्यात म्हणून त्याने काय केले उठून मग त्यांनी तिथं आल्या या म्हटले. काय म्हटले या म्हटले. मग बरं झालं काय कळा ना. मग तिथं घोंगड्यावर उठून त्यानं काय केला जागा दिला बसा म्हटलं. त्याला बरं वाटलं काय ना इथं थोडं इज्जत आहे वाटलं त्याला. भजनात बी इज्जत आहे, मला चांगलं स्वागत करल्यात या बसा. आणि ते खांबाला लागून असं घोंगडं होतं, खांबाला बसलं बघा. 2 शब्द ऐकले. कोणतं या बसा 2 शब्द ऐकले. ऐकून जे खांबाला बसले मामा, ते मामा कसं बसलं बघा खांबा लागून तसं बसल्यावर बक्कळ खाऊन आले. आज हे फराळाचं खाऊन जे 2 शब्द ऐकले आणि गुर्र घुस झोपीच गेले. झोपलेले 2 शब्द ऐकले झोपी गेलं तर कीर्तन होईपर्यंत झोपीच गेले. कीर्तन झालं, आरती झाले, सगळे उठून गेले आणि हे घोंगडवाला ते सावकार 2च राहिले. मग आता त्या घोंगड्यावाल्याला वाटलं त्या सावकारला कसं उठवाव. जोरानं म्हटला उठा म्हटला. मग गप म्हणून उठलं ते. जागा झाल्यावर काय म्हटला झालं कीर्तन संपलं. संपलं. आरती झाली झालं. मग आता म्हटलं आता उठा म्हटलं की नाही. उठा म्हटल्यावर आता जावा म्हटलं, कारण घोंगड सोडणंच गेलं. मग सोडला आणि तो घरला गेल्या बायकोनं विचारली काय सांगितले आजचे महाराज. लय भारी सांगितले. काय 4 शब्द शिकून आलो म्हटले. कोणते या बसा उठा जावा हे 4 शब्द शिकून आलो म्हटलं संतांच्या सानिध्यामध्ये हो. मग का म्हटली बायकोला आनंद वाटलं. काय ना हरिपाठ केलाय माझा नवरा म्हटलाय. हरिमुखे म्हणा तेवढंच पाठ करा म्हटली तिनं. मग आता बायकोचं ऐकावंच लागतंय. मग त्यांना या बसा उठा जावा या बसा उठा जावा असं. आता आम्ही कविता पाठ केली लेकराला कविता पाठ करतो म्हणून अशाप्रमाणे ते कविता पाठ केले ना. अंगणात गेलं या बसा उठा जावा, बाहेर गेलं ओट्यावर बसलो या बसा उठा जावा. लोक म्हणले सावकारला येड तर लागले म्हणले या बसा उठा जावा म्हणले. का म्हणले की काय की लोकांना काय करतात. मग असं मनात का केला. 7-8 दिवस निघून गेले. अमावस्याची रात्र होती. असं सोप्यामध्ये पलंगावर झोपला आणि झोपीत बी तेच म्हणालाय या बसा उठा जावा. झोपीत बी तेच म्हणालाय. मग त्या पलंगावर झोपायला आणि 2 चोर बरोबर त्या सोप्यात जाऊन थांबले. झालं ह्याना झोपेमध्ये या म्हणाले. चोराला वाटलं हे आम्हाला बघितले यानं या म्हणालय. आता यानं आम्हाला डोळे भरून बघितले. आता इथं थांबलेलं बरं नव्हे असं आडोशाला काय तर होतं तिथं बसायला चालल्यात.
मग यांना तिकडं सुरू केले, बसा म्हणले ते, या पोरा बघितले रे म्हणले त्यांना. आता काय खरं नाही म्हटलं, आता हे काय आता आल्या आल्या आम्हाला या म्हटले, ओळखूनच या म्हटले. मग आता बसताना बसताना बसाच म्हणले. मग आता इथं बसलेलं बरं नाही, उठा म्हणून उठलेले त्यांना तिकडं उठा म्हणले, उठा म्हणले. पोराच बघितले, आता इथं थांबायच्या बरोबर नाही म्हणा, आता जायचा प्रयत्न करायला सुरुवात. आता जावा म्हणा, या बसा उठा जावा, हे 4 शब्द चोराने ऐकले, आम्हाला बरोबर ओळखले. आता मात्र ह्या सावकाराला, ह्या करोडोपती सावकाराला आपण काय करावं, शरण जाऊ. आता आम्हाला पुन्हा बघितले, उद्या आम्हाला उदगीरला नेतात, नाताबुक्या घालायला लावते. आता म्हणून त्यांना काय गेले, शरण गेले त्या सावकाराला. आणि शेजारच्या कुटुंबी दुसऱ्या गावातून इकडे येताना चांदेगाव तो तिकडनं कुठं का 22 तोळे सोनं बी आणलं ते. मग काय गेले, आता या सावकाराला शरण जावा आणि एवढं 22 तोळे त्यालाच द्याव. मग त्यावेळेला पाय धर असं केले. मग गप म्हणून उठलाय ना, कोण आहो म्हणलाय. वा लय भारी हा, ओळखून आम्हाला या म्हणलो तो कोण आहो म्हणता. कोण म्हणले, चोर म्हणलं. नाही असं कोण आहो तुम्ही, त्याने म्हटले आम्ही चोरा आहो म्हटले. मग कस का आला, चोरी करायला आला. पण तुम्ही आम्हाला ओळखीला पोरा, ओळखून आम्हाला काय केलो, या म्हटलो, बसा म्हटलो, उठा म्हटलो, जावा म्हटलो. आता तुमच्या घरला आम्ही कधी कधी येणार आणि तुमच्या घरात आता चोरी कधी करायला येणार आणि आणलेले बी 22 तोळे सोनं घ्या. बघा किती महाग झालंय आता, किती फायदा आहे ते. सोनं सुद्धा खरेदी कवा तरच करतात, रोज फक्त किराणा दुकान राहते बघा, गिऱ्हाईक बक्कळ, पण सोन्याच्या दुकानला राहते का, कवा तर पैसे आले तेव्हाच घ्यायचं. तसं परमार्थ सोन्याचं दुकान आहे आणि संसार किराणा दुकान आहे, रोज गिऱ्हाईकच. तसं आमच्या संसाराच्या मधून त्या असणाऱ्या सावकाराला त्याच्या संगतीनं, संतांच्या संगतीमध्ये आला, 4 शब्द शिकला, या बसा उठा जावा आणि बसा आणि उठा जावा, असं 4 शब्दानं त्याच्या घरातलं चोरी टळली. 22 तोळे सोनं मिळालं आणि रोज सप्त्याला येऊ लागला. ऐसा तो संताचा महिमा. म्हणून संताचा महिमा दुर्गम आहे आणि ते सगळ्याला लाभत नाही, सहज शब्दानं सुद्धा लागू होत नाही. ते शब्दिकाचे काम नाही येते, नुसतं शब्दानं बोललं तर साक्षात कर्तृत्वातून आणलं पाहिजे, कर्तृत्वातून भागलं पाहिजे, कट्ट केलं पाहिजे. अशा भगवंताचे कशा आहे ते दुसऱ्या चरणामध्ये सांगते ती. झाली मैसगारे बहुदुदड झाली मैसगारे
म्हैस गाय हे आमच्या अनुभवातले प्राणी, पाळीव प्राणी है का नाही? आम्ही पाळत असलेले प्राणी कोण आहेत? म्हैस आणि गाय. हा? आणि याच्यामध्ये बी प्रकार बहुत आहेत है का नाही? आपले गावरान म्हणतात ते शुद्ध दुधाचे हिशोब. अजून एक दुसरे नाव आहेत जर्सी, ते सी, ते काय खायचं नाही ते दूध ते. हा, पण आमच्या भाग्यात चांगलं दूध नाही मामा आता. हा, नाही आता. हा, चांगलं ओरिजिनल आमच्या घरी आहे बरं. मी सांगतो, माझ्या घरी गावरान गाई आहेत, 8 गाई आहेत माझ्या घरी. रोज नॅचरली दूध म्हणतात, निसर्ग उत्पन्न. जर्सीकडे जायचं नाही. आणि त्या गाईवाना म्हशीवाना कितीही बहुत गवत गाठलं, चंदा दिला, अजून काय दिलं, अजून काय दिलं, 4 द्यायचं, 10 देवलं, 10 लिटर देवलं, पण त्याला तुलना दिलेल्या कामधेनू. त्या कामधेनूला आम्ही ग्रंथामध्ये ऐकलंय है की नाही? इंद्रानं कामधेनू नावाच्या गायीसाठी लढाई केलेला आहे. असू द्या, कामधेनू जेवढं पाहिजे त्या असणाऱ्या त्या लोकांमध्ये देवाधिकाच्या काळामध्ये जेवढं लोक बसले, जेवढं त्याची गणित नाही, असंख्य लोकाला त्या कामधेनूचं दूध सगळ्यांनी पिलेले त्या काळात. एवढा अंत नाही त्याचं दुधाचं. असं कामधेनू जेवढं पाहिजे तेवढं दूध देणारा त्याला कामधेनू म्हणतात. आमच्या गाईसारखं नव्हं, जर्सी गायसारखं नव्हं, गावरान गायच होती, पण ते कामधेनू. आणि कल्पवृक्ष, जे मनात कल्पलेला देणारा वस्तू कल्पवृक्ष. त्याला चिंतामणी हे ग्रंथातले शब्द आहेत. जे मनात चिंतलं ते उत्पन्न करणारा चिंतामणी. भगवंत पाहिजे, भगवंतच मिळणारा. असं कामधेनू नावाची मोठी देवाधिकाच्या काळातलं गायीचं नाव आहे. ते गाय आहे पवित्र, गोमाता म्हटलेलं आहे. हिंदू धर्मामध्ये गोमाताला फार महत्व आहे. म्हणून आपल्या हिंदुस्थानमध्ये सगळ्या हिंदू लोकांनी त्या गायीची पूजा करून संपूर्ण भारत देशामध्ये आपल्या सगळ्यांनी हिंदू धर्माचं संमेलन केले, तुम्हाला माहिती आहे. म्हणून गोदान महत्व आजच्या एकादशी दिवशी आहे. तसला कामधेनू, अशा कामधेनूची तुलना या दुसऱ्या गायी संघ करता येत नाही, म्हशी संघ करता येत नाही. तसले महान संत आमचे असणारे पंढरपुरामध्ये पहिले संत होऊन गेले, त्यांचं नाव आहे भक्त पुंडलिक. त्या संतामुळे संपूर्ण वारकऱ्याला भारतामध्ये जेवढा आहेत, महाराष्ट्रामध्ये जेवढे संत वारकरी आहेत, तेवढ्याला भेटविणारा पंढरपूरचा पांडुरंगाला भूतलावर आणलेले महान भक्त पुंडलिक राय. भक्त पुंडलिकासाठी परब्रह्म आलेगा, चरणी वाये भीमा, उद्धरी जगा, जय देव जय देव जय पांडुरंग. अशा महान भक्त असा त्या भक्तानं त्या पांडुरंगाला त्या भूतलावर वैकुंठातून बसवलेले आहेत. आणि त्या देवाला आदेश केलाय माझ्या पुंडलिकरायानं. काय म्हटलं? आलेल्या भक्ताला भेट द्या, वाट पाहे उभा, भेटीची आवडी कृपाळू तातणी. अशा भगवंताला तुम्ही या ठिकाणी असा भक्त होऊन गेला. असाच तो कामधेनू संत स्वरूपी. त्या कामधेनूची आणि इतर गायची तुलना करता येत नाही. किती बी आपल्या महाराष्ट्रात मोठे मोठे संत होऊन गेले, पण त्या खऱ्या संताची मध्ये तुलना या संतावर करू शकत नाही. संत जेणे व्हावे, जग बोलणे सहन करावे, याला संत म्हणतात. त्या संतापासून साक्षात आशीर्वाद मिळाला आणि त्या संतापासून सगळ्यांचा उद्धार व्हावा. म्हणून जगाच्या कल्याणा असे महान संत तुकोबाराय होऊन गेलेले आहेत. म्हणून त्या तुकाराम संताच्या मध्ये आपण विलीन व्हायला पाहिजे, त्याच्या स्वरूपात मिसळलं पाहिजे. हे शेवटच्या चरणामध्ये भावे ते आपण, तुका मने अंगे अंगे भावे ते आपण, तुका मने अंगे
तुका मने अंगे भावे ते आपण तुका मने अंगे भावे ते आपण तुका भवे अंगे भावे ते आपण तुका भवे अंगे भावे ते आपण तरीच महिमान येईल तरीच महिमा येईल करे बहुदुड धरी झाली मैस गाय बहुदुड धरी झाली मैस गाय त्वरित महिमान येईन ग त्वरित महिमान येईन कळ बहुदूध नदी बहुदूध नदी झाली मैस गाय तरी होईल काम तरी होईल काम कामधेनु काम तरीच होई कामधेनु 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 तरीच होईल तरी व्हायला काय कामने तरी व्हायला काय कामने तरी व्हायला कामने तरी व्हायला काय कामधे तरी व्हायला काय कामधेनु बहुदुड धरी झाली मैस गाय बहुदुड धरी झाली मैस गाय झाली मैस गाय आनंदाच्या भरामध्ये संस्कार घडवणारे संत निस्त्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला परिवर्तन व्हायला जड आहे आजकाल, अवघड आहे. साक्षात घरामध्ये परिवर्तन, भजन कीर्तन सप्ताह करायचं कशाला, थोडं तरी अनुकरण मध्ये शिरलं पाहिजे, तर त्याला एवढं जोरात गायक लोक पकवाज वाजवणारे, आमचे युट्यूब वाले सगळे प्रचार करणारे, बालाजी पाटील का भास्कर पाटील, भास्कर म्हणजे सूर्याला म्हणतात, तसं सूर्य उदय सारखा सगळ्याला सूर्य देणारा असा भास्कर पाटील. पा म्हणजे पाटील, टे म्हणजे टिकवणारा, ल म्हणजे लक्ष देणारा पाटील.
असं सगळ्याकडे लक्ष देऊन आणि या टाकळीवाल्यांचा संपूर्ण सप्त्याचा प्रचार, सगळ्या भजने, सगळ्या प्रचार करणारा असा महान युट्यूब वाला, त्यांच्या नावानं थोडं टाळे वाजवा की काय आनंद आहे. अशा भगवंताला प्राप्त करून द्यायचं सगळे साधन आहे ते, हे साधन आहेत भगवंताचं गायन करणारे आमचे मुदखेडचे आमचे बाप आणि लेख. काय चुलते ह्या गायक लोकांचं बी सुद्धा बघा काय सुंदर त्यांचं. आम्ही त्यांच्या पुढे चाराणे बी नाही, चाराणे म्हणजे कळते ना 25%. असं म्हणजे एवढा आनंद आहे त्याच्यामध्ये. म्हणून घरामध्ये असले गायनाचं शिकवा, पकवा शिकवा, मोबाईल शिकू नका. तुमचा पाया पडतो, सगळ्या लेकराच्या हातात मोबाईल हो, तुमचा हात जोडतो, सकाळच्या पाया माझे दंडवत. घरामध्ये संस्कार चांगला घडवा लेकरावाला, लय लय सुंदर. आमच्या भजनातलं सप्त्यातलं ऐकायचं तेच आहे. हे उगं सांगायचं आणि किती जायचं किती, हे काय खरं नाही. तुमच्यात परिवर्तन पाहिजे आणि माझ्यात परिवर्तन पाहिजे. मी सुद्धा चांगलं वागून सांगितलं तरच त्याला व्हॅल्यू आहे, नाही तर नाही. म्हणून मला काय म्हणायचं, घरामध्ये संध्याकाळ झालं की हरिपाठ म्हणायला घरात लेकराला वा. माझ्या घरी चला, माझे 4 नातू आहेत. बाबा टाळ आणून देऊ का, बाबा विणा आणून देऊ का म्हणतात. चला तुम्हाला दाखवतो माझ्या घरी. मला काय म्हणायचं, मी केलेलं साधन सांगलेलं तुमच्या पुढे मांडलेलं, तसले संस्कार तुमच्याकडे घाडा. बघा आजकाल उलाढाली होलेल्यात, घरामध्ये संकट कोसळल्यात, अनेकांच्या अनेक फजिती होलेल्यात, अनेकांच्या कन्या सासुऱ्याशी जाई मागे परतून पाये, उलगड वंगळ होललंय. तुमचं पाया पडून सांगतो माय, चांगले संस्कार सांगा लेकरावाला. एवढं बिघडून परिस्थिती होलेली आहे, एवढं भजन करून काय, सप्ताह करून काय, काहीच नाही, सगळं उलट्या घागरीवर पाणी आहे. म्हणून तुम्हाला पाया पडून सांगतो, घरामध्ये पती आणि परमेश्वर आणि रती अजून परमेश्वर चांगले राहा, भांडून घेऊ नका. लेकरावर संस्कार तेच पडतात. आई वडील चांगले राहा, कुळी कन्या पुत्र होती जे साथी. म्हणून घरामध्ये चांगलं संस्कार. बघा आजकाल कॉलेजला धावलेल्यात, घडोघडी संकट कोसळलेल्यात, त्या घरामध्ये मरण पत्करलेल्यात, जीव चालल्यात. तुम्हाला सांगतो त्याला मात्र जरा काळजी घ्या. तो वस्तू कुठं जाऊ लागलेले, कुठं येऊ लागलेले, त्याच्यावर काळजी ठेवा, दृष्टी ठेवा आणि त्याच्यावर संस्कार चांगलं घाला, आनंदानं घाला. संत वृत्ती निर्माण करा. तुम्हाला एकच सांगतो, आपल्या घरामध्ये चांगला असेल तर आम्हाला कोट्यान कोटी जमा केल्यागत आहे. ते तुम्हाला सांगतो संपत्ती आहे. तुम्ही चांगलं एक भाकरच खावा, ते भाकराला रोटी म्हणतात, ते रोटी मी हवास. मी रोटी आहे, माझं आडनाव रोटी आहे, ध्यानात ठेवा. घरात पाल्य आहे. पल्ल्या म्हणजे घरातल्या वस्तूला पल्ल्या म्हणतो, अर्धांगीला. तुम्हाला सांगतो. म्हणून या आनंदाच्या स्वरूपामध्ये लेकरावर चांगले संस्कार घाला. आणलेला वस्तू घरात ठेवून घेऊ नका, कोणाचा आहे त्याला परत करा. तुम्हाला खरं सांगा, एका मुलाला फाशी दिली, मग पळत जातो, झाला 2 मिनिटं सांगतो. एक मुलाला फाशीची शिक्षा झाली. आल्यानंतर शेवटचं अंतिम इच्छा विचारले, तुझं शेवटची इच्छा कोणती आहे म्हटले. काय म्हटले, मला आईचं दर्शन घ्यायचं म्हटलं. आई आली. एकुलता एक मुलगा होता, त्याला फाशीवर चढवत होते. मग त्यावेळी त्यानं आई रडायला सुरू केली. आल्या माझ्या पहिलेच माझ्या लेकराला मारून टाकलेले, मग रडली तिनं. रडत असताना तो मुलगा काय म्हणाला, आई आज जे फासावर चढत आहे हे तूच कारण आहेस म्हटलं. त्याला आईला म्हटलं पोट दाखवून, का मी 5वीला होतो, शाळेला जात होतो. एक दिवशी तुझ्या बरोबर बाजारला आलो. बाजारात बागवानाच्या टोपल्यात आंबे बघितलो, आंबे खाऊ वाटलं मला, आणि मी पैसे मागितलो तुला, तू पैसे दिलीस, तुझा बाजार तू केलीस, तू घरला आलीस. मी येताना काय केलं, त्या टोपलीतले 2 आंबे चोरून आणलो. घरी आलो, एक आंबा तुला दिलो, एक आंबा मी खाल्लो. आंबा खाताना का म्हणले, किती गोड आहेत रे पिंट्या, आंबे किती गोड आहेत. तुझ्या पप्पाला बी एक आणायचा होताच. कोण म्हणाले, खाणारी. मग त्यावेळी तू असं विचारलेस, म्हणून मी काय केलो, पुढे दे 2 आंबे. त्याच वेळेला हे आंबे कोणाचे आहेत, कुठून आणलास,
कसं आणलात म्हणे विचारले नाहीस, आणि माझ्या पप्पाला बी एक आणायचं होतंच म्हटलेस. त्याच पुढे मला संस्कार पडले. मी मोठे चोरी करायला लागलो, शेजारची केलो, पाजारची केलो, बँक लुटलो, ते लुटलो, शेवटी मला जेल शिक्षा झाली, शेवटी माझी फासावर चढायची पाळी आली. हे कोणामुळे? आईच्या संस्कारामुळे. म्हणून घरामध्ये चांगले संस्कार घाला आणि संताकडे जावा, सप्त्यामध्ये जावा, चांगल्या चांगल्या गोष्टी लक्षात घ्या. रोज मुलाला कीर्तनला घेऊन या, चांगले संस्कार घाला, मुलीवाला सांभाळा, मुलावाला सांभाळा. आणि नऊ तारुण्यामध्ये जिकडं जावं तिकडं व्यवस्थित जात नाहीत, अघटित संकटामध्ये टाकून, आई वडिलाच्या मृत्यूच्या दाढेमध्ये अडकून त्यांना सोडून अशा परिस्थिती अवघड होऊ लागलेल्या आहे. म्हणून सगळ्यांचं विनंती करून तुम्हाला सांगतो, आजच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी आलेले आहात आणि माझे टाळकरी, माझे सगळे मुतखडचे सगळे वारकरी, गायक, वादक, आमचे चिखलीचे, आमचे यूट्यूबवाले, आमचे सगळेले गणगो चोपदार, सगळे आनंदानं, आमचे पंढरी मामा, रेड्डी मामा सगळे आनंदानं मला बोलावले. आणि मी काय तेवढा मोठा महाराज नव्ह, तेवढं ज्ञानी नव्ह, केवळ एक साधा प्राथमिक शिक्षक म्हणून तुमच्या पुढे 2 शब्द या ठिकाणी मांडलेला आहे. आणि चांगलं चांगलं ठेवून घ्या, माय चांगलं ठेवून घ्या. वंगळ माझ्या पदरात टाका. मी बी ते कोणतं गाव, नागलगावच्या पुढे टाकून जातो. मी तर कशाला घेऊन जाऊ? म्हणून चांगलं ठेवून घ्या, वंगळ टाका. म्हणून वंगळ चांगलं. आता तुमच्या घरात 2 वस्तू आहेत. एक चाळणी, चाळणीमध्ये असं पीठ सकाळी भाकर करताना चाळतो, चाळत असताना इकडे एकदा मारतो, इकडे एकदा मारतो. का बरं मारतो? पीठ पडू दे म्हणून. नाही तसं नाही, ते पीठ नव, चांगलं चांगलं खाले टाकलेलूस, वंगळा मध्ये ठेवलेलूस, पण इकडं एकदा इकडं एकदा. कोणाला? चाळणीला. व्हेरी गुड. आणि सुपाला इकडं इकडं धरून त्याच्यामध्ये ज्वारी, गहू, तांदूळ काय काय घरा पाकडतो, त्याला कोपरा धरून टुप 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 टुप. शाबाश शाबाश. कशाला? सुपाला. का? चांगलं ठेवून घेते आणि वंगळ बाहेर टाकते. म्हणून ह्या 2 वस्तूच्या मध्ये तुम्हाला सूप व्हायचं आहे. चांगलं अनुकरण करा, ग्रहण करा, अवलोकन करा. संतांच्या माध्यमातून या भगवंताचं चिंतन करून माझे सेवेला ह्या ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज तुकाराम 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 तुकाराम.